अंगारकी चतुर्थी होती म्हणून देवाला दिव्यांचा आणि मोदकांचा नैवेद्य बनवीत लावला होता. त्याचसोबत दिवशे पण बनवले. घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून नानीनी आपल्याला दिवसांसोबत वाटाण्याची भाजी बनवायला घेतली. तसंच बरोबर पनीर चिली पण. जेवण होईल तर आपल्या गावातल्या मंदिरात हरिपाठ ऐकत बसलो. रोज रात्री आपल्या गावातल्या मंदिरात हरिपाठ होतो. तितक्यातच मुहूर्ताची वेळ झालती म्हणून आपल्या शौर्याने स्वास्तिक काढून त्याच्यावर देवासाठी पाठ ठेवला. आपली पोर नुसती खायचाच काम नाही करत, देवाची पण पूजा करायला येतं. पहिले माऊने सगळ्यात पहिले देवाची आरती केली. तितक्यातच मुहूर्त झाला म्हणून देवाला आपण नैवेद्य दाखवला. एक एक करून सगळ्यांनी आरती करीत घेतली देवाची. देवाच्या पाया पडून आपण लगेच जेवणाला घेतला. दिवसांच्या बरोबर मस्तपैकी वाटाण्याची भाजी होती. एक नंबर असं टेस्टी झालं होतं. आपल्या दिवसांच्या बरोबर वाटाण्याची खायची मजाच येते खायला. आणि उकडीचे मोदक म्हणजे आपलं एकदम प्रेमच आहे. एवढं मोदक खाल्लं का त्याचा ओव्हरडोसच झाला. ते शेवटी आवडतानच ना. खाऊन एकदम ताट धरून डायरेक्ट जागच बसलो. तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.